प्रितेश आणि अनुज अशी जोडी आहे मैदानामध्ये. दोनही फलंदाज तितकेच स्फोटक फलंदाज आहेत. तर षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय बंड्या. स्ट्रायकिंग एंडला आहे प्रितेश. सामना स्टार्ट होतोय. पहिला चेंडू फेकेल. आपण जर बघितलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. पहिलं षटक या ठिकाणी सुरू झालेलं आहे. निर्धाव चेंडूची सांगता एक पॉझिटिव्ह अप्रोचनी सुरुवात पाहायला मिळते, ती म्हणजेच विनेस्टार बेडसे संघाची. जिंकायचं असेल तर नक्कीच एक चांगला स्कोर या ठिकाणी उभारावा लागेल. आता मात्र चेंडू गुडलाईन स्पॉटवर शॉर्ट ऑफ लाईन दिली होती आणि चेंडू बाहेरच्या दिशेने गेला. पंचाकडनं स्वाय चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत अतिरिक्त एक धाव मात्र पाहायला मिळते. गोलंदाजाला मित्रांनो लाईन आणि लेंथ या ठिकाणी ॲक्युरेट ठेवावी लागेल आणि फलंदाजाचा सुद्धा मित्रांनो फुटवर्क मुवमेंट फार महत्त्वाचं असतं. जर आपल्याला त्या लाईनपर्यंत पोहोचायचं असेल तर फुटवर्क मुवमेंट फार महत्त्वाचं आहे. तर नक्कीच पुन्हा एकदा स्टार्ट होतोय. आता मात्र जोरकस फटका पाहायला मिळतोय. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर दणदणीत षटकार. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिला चेंडू निर्धावाला होता. दुसरा चेंडू मात्र स्वर फेकला होता आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर नक्कीच एक प्रेशर या ठिकाणी क्रिएट करण्याचं काम करतोय अपोजिट संघावरती, तो म्हणजेच प्रितेश. पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बाटने मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पंचाकडे दात मागितली होती स्वर चेंडूसाठी, परंतु पंचांच्या निदर्शनास हा चेंडू लीगल आहे. निर्धाव चेंडूची सांगता चांगला कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज बंड्याचा. आणि या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू मागे बंड्यानं 7 धावा खर्च केल्या. एक षटकार मात्र त्यामध्ये खर्च केलेला आहे. येणारे 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. 30 सर्कलच्या बाहेरचा आपण विचार केला तर एक क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळतोय बंड्याचा. या षटकातील दुसरा स्वर चेंडू आपण पाहायला मिळतोय आणि 2 धावा अतिरिक्त खर्च केल्यात. संघाची आपण धावसंख्या बघितली तर बिनबाद 8. पुन्हा एकदा स्टार्ट होते. बंड्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गुडलाईन स्पॉटवर चेंडू बाहेरच्या दिशेमध्ये काढण्यामध्ये यशस्वी होतोय आणि चांगला कमबॅक म्हणावं लागेल. नक्कीच 2 स्क्वेअर चेंडू होते. एक मोठा फटका सुद्धा खेळला गेला, परंतु आता मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण विचार केला तर 4 चेंडू या षटकातील झालेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. दोन्ही फलंदाजाचं मित्रांनो कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं असतं आणि ते कोऑर्डिनेशन या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा घेतल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ती म्हणजे 10 लागते धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. गोलंदाज बंड्या. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण एक षटकार मात्र पहिल्या षटकामध्ये आला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी फटके मारण्याचा प्रयत्न आणि हा देखील मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. तसेच डीजे योगेश, आपण कुठेही असाल तर व्यासपीठाकडे यायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. ज्या पद्धतीने फलंदाजी करायची होती ती फलंदाजी मात्र झालेली आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा या आपल्या संघाने जमा केलेल्या आहेत. 4 षटकांचा हा सामना, 3 षटक मात्र बाकी आहेत आणि आता मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे तो मात्र समाप्त होणार आहे. आपण जर बघितले तर 3 क्षेत्ररक्षक हे 30 षटकाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि उर्वरित क्षेत्ररक्षक हे 30 षटकाच्या बाहेर पाहायला मिळतील. आपण आता विचार केला तर ऑन साइडला क्षेत्ररक्षण पाहू शकाल. एक आहे लॉंग ऑन, त्याचप्रमाणे एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने रवाना होतोय. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने रवाना होतोय. एक क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर शॉर्ट फाईन लेग हे ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे. ऑफ साइडला आपण विचार केला तर एक लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे एक
पुन्हा एकदा सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनुज मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. पहिला चेंडू मात्र पंचांकडनं 9 चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव येईल. 17 धावा 17 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. नवतरुण स्पोर्ट क्लब खानावचं हे मैदान आणि या मैदानावरती एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑफ साइडला या ठिकाणी स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली होती परंतु चेंडू लीगल आहे. चेंडू गोल्डन स्पॉटवर या ठिकाणी थोडासा बाउन्स झाला आणि त्याच कारणास्तव चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि नक्कीच चेंडू यशरेखाच्या हातामध्ये विसावतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल करणचं. पहिला चेंडू नो फेकला होता परंतु दुसरा चेंडू मात्र निर्धाव आणि नक्कीच जर जिंकायचं असेल तर मित्रांनो बरेच निर्धाव चेंडू टाकावे लागतील तरच आपण एका चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकाल. परंतु बापले संघाला जर जिंकायचं असेल तर नक्कीच हाणामारी करावी लागेल कारण ही खेळपट्टीचा आपण विचार केला तर फलंदाजांना देखील अनुकूल आहे आणि गोलंदाजांना देखील. चांगला फटका आहे आणि त्या ठिकाणी थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळते. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. तर मित्रांनो पहिल्या सामन्यामध्ये मित्रांनो वयाने खूप लहान परंतु कीर्ती महान एक 20 ते 21 वर्षाचा खेळाडू जतीन ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केला. मॅच पूर्णपणे टर्न केली. टर्निंग मुवमेंट होता आणि त्याच कारणास्तव त्याला मॅन ऑफ द मॅच याचा अवॉर्ड देण्यात येतो. एकदा जोरदार आहेत. असाच खेळ मात्र आपल्या संघासाठी करत राहणे. आपला संघ नेहमीच विजय करत राहा. ऑल द बेस्ट. तेवीस धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर 52 धावाचं लक्ष होतं ते म्हणजे चौल संघासमोर. ते मात्र चेस करण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि या नक्कीच सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ऑफसाइडला मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितलेली आहे. पंचांकडून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. या षटकातील शेवटले 2 चेंडू मात्र येणं बाकी असेल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल तो म्हणजे गोलंदाज करणचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वारंवार या ठिकाणी ऑफसाइडला मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडूवर बॅटचा संपर्क होत नाहीये. मी नेहमीच म्हणत असतो मित्रांनो मोठे फटके येत नसतील तर एकेरी आणि दुहेरीला प्राधान्य देणं सुद्धा फार गरजेचं आहे. तरच आपण एक चांगल्या सन्मानजनक स्कोअरमध्ये आव्हानापर्यंत पोहोचू शकाल. आता मात्र पंचांकडनं 9 चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव मात्र जमा होईल आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 24 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. 24 धावा लागतात धावफलकावरती आणि जमेची बाजू म्हणजे आतापर्यंत एकही विकेट मात्र गमावली नाही ती म्हणजेच बापळे संघाने. अनुजच्या माध्यमातून आपण एक चौकार बघितला. प्रितेशच्या माध्यमातून आपण 2 षटकार बघितले आणि पुन्हा एकदा पंचांकडनं 9 चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव मात्र जमा होईल. 25 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. या ठिकाणी आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये इम्प्रूव्हमेंट करावी लागेल कारण आपण बघितलं तर करणने मात्र अतिरिक्त चेंडू फेकलेत आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अनुज. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न खोलो टप्प्याचा चेंडू परंतु फलंदाज मात्र या ठिकाणी तिरफाला उद्ध्वस्तोय बाद होतोय आणि पहिलाच हादरा बसतोय तो म्हणजेच बापले संघाला. 2 षटकाची सांगता 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण एकंदरीत धावसंख्या बघितली तर ती जाऊन पोहोचेल 25 1 बाद 25. 25 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकाची सांगता झालेली आहे. उर्वरित 2 षटक मात्र बाकी आहेत. सर्व संघांना मी विनंती करतोय की आपण जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये. टीम मीटिंग घ्यायची नाहीये आणि फलंदाज जो असेल त्याने लगेच मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे. 2 षटकांची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये बंड्याने मित्रांनो 16 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये करणचा आपण विचार केला तर नक्कीच अतिरिक्त चेंडू फेकले. एक चौकार सुद्धा आला परंतु आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केला. एक गडी बाद केला आणि षटक क्रमांक 3 घेऊन येतोय मित्रांनो लेदर क्रिकेटर ज्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे असा निशिकांत मात्र येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. आपण गेली 2 वर्षाचा विचार केला तर मित्रांनो कोरोनामध्ये 2 वर्ष
कोणत्या स्पर्धा झाल्या नाहीत, परंतु नक्कीच आता मात्र या ठिकाणी ची गर्दी सुद्धा आपण पाहतोय। आज शनिवार असून सुद्धा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। षटक क्रमांक 3 निशिकांत म्हात्रे या ठिकाणी घेऊन येतोय। प्रितेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये। नक्कीच निशिकांतचा आपण विचार केला तर भरपूर वर्षांचा अनुभव आहे, ज्याच्या माध्यमातून आपण बरेच वर्ष गोलंदाजी पाहतोय आणि आज मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव फेकलेला आहे। विचार केला तर 12.5 च्या सरासरीनं 25 धावा जमा केल्या आणि षटक क्रमांक 3 फेकतोय निशिकांत। लोअर फुल टॉस पद्धत चेंडू होता, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज प्रितेश बॅक टू दी पवेलियन। लोअर फुल टॉस चेंडू होता आणि लोअर फुल टॉस चेंडू मित्रांनो मारणं प्रत्येक फलंदाजाला फार कठीण असतं। त्या ठिकाणी परफेक्ट टायमिंग झालं नाही तर कदाचित चेंडू सीमा पार होत नाही आणि तेच प्रात्यक्षिक आपण या मैदानामध्ये बघितलं। लोअर फुल टॉस चेंडू होता, तो सुद्धा सीमारेषेच्या बाहेर पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता प्रितेशने, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन ॲक्युरेट नव्हतं आणि त्याच कारणास्तव फलंदाज प्रितेश बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय यश। स्ट्रायकिंग एंडला आहे मनीष, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर येतो नवीन फलंदाज, तो म्हणजेच यश। असं पहिल्या 2 षटकांमध्ये धावाल्यानंतर आता मात्र धावांची गती ही सुरूच राहणार, परंतु नक्कीच अंकुश लावण्यामध्ये यशस्वी होतो निशिकांत। पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू तितका चांगला, एकदा संयमी फटका, चेंडू पुन्हा एकदा जातोय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये। 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावण्याची संघाची धावसंख्या 27 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड। मनीष चांगली फलंदाजी करतोय। पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या, अशा एकंदरीत 25 धावा आल्यानंतर कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाही। जरी आपण एकेरी आणि दुहेरीला प्राधान्य दिलं तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट करू शकतो आणि केवळ हाच एक मानस आपल्या मनामध्ये ठेवून त्या पद्धतीची फलंदाजी करतोय। या षटकातील अजूनही मित्रांनो आपण विचार केला तर 3 चेंडू खेळ येणं बाकी असेल। आता मात्र गुडलाईन स्पॉट ऑन चेंडू सरळ जातोय यशच्या हातामध्ये आणि चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय, अगदी लेंथ ॲक्युरेट पाहायला मिळतोय आणि फलंदाजांना बीट करण्यामध्ये देखील यशस्वी होतोय। 4 चेंडूचा खेळ मात्र झालेला आहे। संघाची धावसंख्या आपण बघितली तर ती स्थिरावलेली आहे 27 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड। पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळून काढला, स्ट्रेट दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते। नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा या ठिकाणी सेव्ह केल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड। 2 विकेट्स मात्र गेले आपल्या संघाच्या आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या, परंतु या षटकाचा आपण विचार केला तर मागे फक्त आणि फक्त मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। षटक क्रमांक या ठिकाणी 3 समाप्त झाले, कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या बघितली तर ती धावून पोहोचेल 30 धावा। या षटकामध्ये निशिकांतने 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी मात्र बाद केला। चार षटका आहेत आणि मित्रांनो 4 षटकांमध्ये 4ही गोलंदाज हे खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु कुठेतरी काही गोलंदाजांना या ठिकाणी जास्त धावा खर्च करत असतात आणि त्या ठिकाणी डाव सावरण्याचं काम हे पुढल्या गोलंदाजाचं असतं। या आपण जर 17चा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा आल्या होत्या आणि कुठेतरी धावा रोखण्याचं काम करायचं होतं पेरसी संघाला, परंतु 3ऱ्या षटकामध्ये ते काम मात्र निशिकांच्या माध्यमातून करण्यात आलं। त्या षटकामध्ये 1 गडी बाद केला आणि 5 धावा मात्र खर्च केल्या आणि आता बघता बघता अंतिम षटक या सत्रातील घेऊन येतो गोलंदाज विनय। संघाचा आपण बघितला तर स्पॉन्सर अर्थात विनय हा मात्र षटक क्रमांक अंतिम घेऊन आलेला आहे। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनीष आहे। मनीष नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल, कारण कोणताही मित्रांनो फलंदाज असेल हा स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रत्येक पहिलाच चेंडू या ठिकाणी स्वर चेंडू पाहायला मिळतो, अतिरिक्त 1 धाव मात्र ऍड होईल। 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। षटक क्रमांक अंतिम चालू आहे। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे
मनीष. पाहू शकाल एक आहे लॉंग ऑन, त्याचप्रमाणे एक मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग. हे ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे मनीषसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड पाहायला मिळते. पंच संजीव पाटील यांचा स्वय चढूचा इशारा येतोय. धावसंख्येत पुन्हा एकदा अतिरिक्त एक धाव होईल. 32 धावा, 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड. दोन बाद मात्र बापले संघाने गडी आपले मात्र गमावलेले आहेत आणि नक्कीच आतापर्यंत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आणि हा चेंडूचा देखील विचार केला तर स्लोवर पद्धतीचा चेंडू गुडलेन स्पॉटवर थोडासा खालीच राहिला आणि चेंडूने बॅटचा संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा विनय सज्ज होतोय षटकातील. पुढे चेंडू स्ट्रायकिंगला आहे मनीष. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू फॉलो थ्रू मध्ये आणण्याचा प्रयत्न केला, परंतु पहिल्या अटीमध्ये चेंडू कलेक्ट केला नाही. कदाचित रनआउट या ठिकाणी फलंदाज झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर याला महत्व नाहीये. तुम्ही क्विक डिसिजन घेणार तरच तुम्हाला त्यामध्ये यश संपादन होईल. या ठिकाणी थोडंसं लेट केलं विनयनं आणि फलंदाज मात्र सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 33 धावा. आता मात्र बॅक टू दी बॉल खेळून काढलाय चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं की तिसऱ्या षटकामध्ये धावा रोखल्या होत्या, आता मात्र धावा येणार की नाही. प्रेक्षकांना सुद्धा वाटलं होतं की आता मात्र चौथ्या षटकामध्ये धावा येणं फार कठीण झालं होतं आपल्या संघासाठी, कारण निशिकाने आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च. मी अगोदरच म्हणालो होतो की आपल्या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत आणि त्याचं उत्तम प्रात्यक्षिक आपण पाहतोय. अर्थात यशच्या बॅटमधून एक मोठा फटका बघितला आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा स्वय चेंडूचा इशारा. प्रत्येक अतिरिक्त धाव ही फार मित्रांनो महत्वाची आहे, ती म्हणजे बापले संघाला, परंतु भेरचे संघाला मात्र नक्कीच ती महागडी ठरेल, कारण आपण बरेचसे सामने पाहतो मित्रांनो एका धावीसाठी हारत असतात. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक धाव सेव्ह करणं फार महत्वाचं आहे. पहिल्याच 3 चेंडूमागे 10 धावा खर्च केल्या ते माझीच गोलंदाज विनयनं. आता मात्र चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये, टायमिंग परफेक्ट पाहायला मिळत नाहीये आणि त्या कारणास्तव यश मात्र एक षटकार मारून तंबूत परततोय. अजून या षटकातील शेवटले 2 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. विनयने नक्कीच षटक आपण पाहतोय विनयच्या माध्यमातून. आता मात्र जबरदस्त फटका, चेंडू गेला स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करत असताना बापल्या संघानं निर्धारित 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडू मागे 46 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तर 47 धावांचं लक्ष्य आहे ते म्हणजे भेरसी संघासमोर. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. यज्ञेश स्पोर्ट्स रामराज विरुद्ध आद्या 11, माफ करा, आई 11 आई एकविरा 11 रामराज विरुद्ध आद्या 11 अलिबाग.
दोन्ही संघांना मी विनंती करतोय आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर आद्या 11 अलिबाग आपण असं विनंती करतोय की आपण आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट द्यायची आहे. सर्व नवीन रसिक प्रेक्षकांसाठी तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक जॉईन झाले त्या सर्वांच्या माहितीसाठी सुरू असणारा सामना विनय स्टार भेरसे विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ बापळे या संघादरम्यान नाणेफेकीचा कौल झाला होता. नाणेफेकीचा कौल हा भेरसे संघाकडे गेला आणि भेरसे संघाने प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्याच सत्रामध्ये 4 षटकामध्ये बापल्या संघानं 46 धावा कंप्लीट केल्या तर 47 धावांचं टार्गेट हे मात्र भेरसे संघासमोर ठेवलेलं आहे. लगेच भेरसे संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे तसेच बापले संघानं लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आद्या 11 अलिबाग लगेच 12 खेळाडूंची लिस्ट मात्र आमच्या यूट्यूबच्या टीमकडे द्यायची आहे. नेक्स्ट मॅच आपली या ठिकाणी लागणार आहे आणि नाणेफेकीचा कौल सुद्धा करून घ्यायचा आहे. आई एक्युरा 11 रामराज विरुद्ध आद्या 11 अलिबाग या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सलामीची जोडी मैदानात करण आणि अनिकेत ही जोडी मात्र मैदानामध्ये गेली. आपण जर दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर दोनही सख्खे भाऊ आहेत आणि सख्या भावांमध्ये नक्कीच आपण पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी योगदान देतात, आपल्या टीमसाठी योगदान देत आहेत. 4 षटकांमध्ये 24 चेंडू मागे 47 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट कशा पद्धतीने चेस करणार. बापले संघाचा आपण विचार केला तर फलंदाजी अतिशय सुरेख झाली, अप्रतिम झाली आणि आता मात्र गोलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागेल. चेंडू जायचा मैदानामध्ये. चेंडू पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करेल भेरचे संघ, कारण 47 धावांचं लक्ष्य आहे. आंतरराष्ट्रीय नियमानुसार या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सामना लगेचच स्टार्ट करायचा आहे. या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत पाहू शकाल सुजित दसाडे द मॅन फ्रॉम पुणे आणि त्यांच्या समवेत स्क्वेअर लेग पंच संजीव पाटील उर्फ काका, ज्याने पहिल्या सामन्याचं सुद्धा पंचांची भूमिका पार पडली होती आणि लगातार दुसरा सामना या ठिकाणी पार पडतायत. तसेच माझे स्कोरर मित्र संतोष वार्डे, माझ्या समवेत नरेंद्र भोईर समालोचकाच्या भूमिकेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कौस्तुभ पाटील, परेश पालकर आणि दीप हे या सामन्यांचं थेट प्रक्षेपण करत आहेत. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते. सर्व रसिक प्रेक्षकांनी नक्कीच मित्रांनो लाईक करा, शेअर केला आणि सबस्क्राईब करा. पहिलाच चेंडू या ठिकाणी एक संयमी फटका चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 47 धावांची गरज आहे, कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाही. केवळ हेच चित्र, हाच मानस करणच्या मनामध्ये पाहायला मिळतोय, कारण करणमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. तो जर शेवटल्या षटकापर्यंत थांबला तर नक्कीच हा सामना आपल्या संघाकडे घेऊन जाईल, यात मात्र कोणतीही शंका नाही. आता मात्र या ठिकाणी स्वय चेंडू सोडण्याचा इशारा होता. पंचांकडे जोरदार अपील केलेली आहे, पंचांकडे दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु पंच
पहिलाच चेंडू या ठिकाणी, दुसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि या षटकाची चांगली सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजेच गोलंदाज मनीषची. षटकातील तिसरा चेंडू, आता मात्र जोरकस फटका या ठिकाणी अगदी सहज खेळून काढलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. मी अगोदरच म्हणालो तो मित्र तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्याचं नावलौकिक आहे, ज्याने बरेचसे सामन्यांना आपल्या विजयाच्या समीप आणलं, बरेचसे सामने जिंकवले आणि आज मात्र आपल्या या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना 47 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव आले, परंतु तिसरा चेंडू मात्र षटकार पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकफूट तो एक धाव मात्र पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 आणि करणची आपण वैयक्तिक धावसंख्या बघितली तर 7. एक षटकार आणि एक धाव धावून अशा 7 या धावसंख्येवरती खेळतोय करण आणि त्याचाच आता मात्र सख्खा भाऊ पाहायला मिळतोय तो म्हणजे स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. या षटकातील शेवटले 2 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. गोलंदाज मनीषचं मात्र कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा स्लोवर पद्धत चेंडू होता या ठिकाणी. चेंडू मात्र एक धाव तर झालेली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 लागते धाव फलकावरती. या षटकातील शेवटला 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 47 धावांचं टार्गेट आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत आणि हा चेंडू मात्र नक्कीच स्वय चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त 1 धाव मात्र पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर दुहेरी अंकामध्ये ती म्हणजेच बिनबाद 10. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि या पॉवर प्ले मध्ये मोठी फटका मारण्याचा प्रयत्न करत आहेत. जरूर एक फटका मात्र आला, परंतु उर्वरित चेंडू अतिशय अप्रतिम टाकले ते म्हणजेच गोलंदाज मनीषने. हा चेंडू मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेने गेलेला आहे, क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट केल्या आणि पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकामध्ये 12 धावा मात्र आलेल्या आहेत. आता मात्र आपण विचार केला तर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. 35 रन्स रेकॉर्ड. 18 चेंडू मात्र बाकी आहेत. 3 षटकांचा खेळ मात्र येणं बाकी असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले आता मात्र समाप्त झालेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं दिसेल आणि आज आपण बघितलं तर रसिक प्रेक्षकांचा माहोल सुद्धा वाढत आहे. संध्याकाळपर्यंत आपण बघितलं तर नक्कीच हे संपूर्ण मैदान या मैदानाच्या सभोवताली आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतील. आज शनिवार आहेत. काही खेळाडू काही रसिक प्रेक्षक हे मात्र कामानिमित्त गेलेले आहेत, नोकरीवर गेलेले आहेत, कोणी बिझनेसवर गेले आहे. पण नक्कीच उद्याचा संडे आहे, सुपर संडे, आणि सुपर संडेला आपल्याला या मैदानावरती बरेच प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी मात्र येणार आहेत. तर आई एकविरा 11 रामराज विरुद्ध आद्या 11 अलिबाग. नाणेफेकीचा कौल लगेच करायचा आहे. दोन्ही संघांच्या संघटकांना विनंती करते आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवीन गोलंदाज प्रितेश. पहिल्या षटकामध्ये मनीषने 1 षटकार दिला होता, परंतु आपल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाज सलामीचा तो म्हणजेच करण म्हात्रे. थ्रो गोलंदाज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. एकंदरीत 7 धावेनी भर आणि संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर जाऊन पोहोचेल टीम म्हणजेच 19. बिनबाद 19. लगेच दुसरा गोलंदाज घ्यायचा आहे.
19 धावा लागलेल्या आहेत. 47 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर सलामीची जोडी मैदानात आणि चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. कारण करंटच्या बाट मधून आतापर्यंत आपण 2 षटकार देखील बघितले आणि वैयक्तिक मित्रांनो 13 या धावसंख्येवरती खेळतोय आणि आपण अनेकेचा विचार केला तर एकेरी आणि दुहेरी धावा घेऊन 4 या धावसंख्येवरती खेळतोय. लगेच गोलंदाजी द्यायची आहे. जास्त वेळ मात्र दौडायचा नाहीये. आजच्या दिवसामध्ये आपल्याला टोटल 6 सामने खेळवायचे आहेत. माफ करा 12 संघ आहेत आणि जवळपास 8 ते 9 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि ऑलरेडी ही टुर्नामेंट काही कारणास्तव उशिरा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक संघाने मात्र वेळेचं या ठिकाणी बंधन आहे. जास्तीत जास्त वेळ मात्र या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर षटक क्रमांक आपण बघितलं तर दुसरा घेऊन येतोय, पूर्ण करण्यासाठी येतोय मोहन. प्रितेश जो गोलंदाज होता त्याला थ्रो गोलंदाज म्हणून घोषित करण्यात आलं आणि ते षटक पूर्ण करण्यासाठी मोहन येतोय. षटक क्रमांक दुसरं आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय आणि एक जबरदस्त दर्शनीय झेल पाहायला मिळतोय. फलंदाज थोडासा माफ करा क्षेत्ररक्षक पुढे आला होता पण तो बॅकफुटला जाऊन एक जबरदस्त कॅच. महत्वाचा मोहरा करण हा मात्र आता आउट झालेला आहे. आपण एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 षटकार देखील लगावले होते करणने. वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती बाद झाला आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय तो म्हणजे विकास शिपाई. जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष्य आहे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. गोलंदाज मोहन हा मात्र आलेला आहे. पुन्हा एकदा मोहन सज्ज होतोय. आता मात्र जोरकस फटका अनिकेतच्या बॅट मधून येतोय. चेंडू स्टँड अँड डिस्पॅच मिडविकेटच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. धावसंख्या आपण बघितली, धाफलगावती लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात मी तर म्हणेन. एक गडी नक्कीच करण बाद झाला पण तो कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता आपला नैसर्गिक खेळ, आपला नॅचरली खेळ हा नक्कीच आपण अनेकीच्या माध्यमातून पाहतोय. कधी एकेरी धाव, कधी दुहेरी धाव, तर कधी मोठा फटका सुद्धा पाहायला मिळतोय तो म्हणजेच अनिकेतच्या बॅट मधून. आणि आता मात्र शॉर्ट टर्न मध्ये फलंदाज अनिकेत मात्र सापडला जातोय बॅक टू दी पवेलियन. तर बापले संघाला नक्कीच या धावा रोखण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत मित्र म्हणेन मोहनने चांगलं षटक फेकलं. जरी एक षटकार लगावला असला तरी आपल्या षटकामध्ये 2 गडी मात्र महत्वाची बाद केलेली आहेत. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 22 धावेची गरज आहे. या सामन्यामध्ये कोण जिंकणार याचं प्रेडिक्शन लावणं सुद्धा फार कठीण झालेलं आहे. कारण महत्वाचे 2 मोहरे बाद झालेले आहेत आणि चांगली गोलंदाजी पाहतोय आपण मोहनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, केवळ एकच धाव मात्र जमा होईल. सव्वीस धावा धाफलकवरती लागत आहेत आणि आता आपण समीकरण बघितलं, इक्वेशन बघितलं तर येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि थोडीशी घाई पाहायला मिळते परंतु सूरज मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. डेंजर झोन मध्ये होता परंतु चांगली रनिंग पाहायला मिळते आणि या चेंडू मात्र कोणत्या प्रकारची धाव येणार नाहीये.
प्रत्येक निर्धाव चेंडू हा नक्कीच बेरसी संघाला बॅकफुटवर घेऊन जाणार यात मात्र शंका नाही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जाणार होता, परंतु एक जबरदस्त अफलातून झेल पाहायला मिळतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. मित्रांनो 1983चा तो वर्ल्ड कप आठवा. अर्थात कपिल देव निकन्स यांनी जो उलटा झेल मारला होता, अर्थात शॉर्ट मिडविकेट वरून जे डीप मिडविकेट मध्ये उलटे धावत गेले होते आणि तो झेल पकडला होता आणि त्याच या ठिकाणी थोडस चित्र पाहायला मिळते. गोलंदाज क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल पकडला आणि झेल मित्रांनो फार महत्वाचे असतात, कारण टेक कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. तर या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बापळेच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत आपण जर धावसंख्या बघितली 26 धावा लागतात धाव फलकावरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 21 धावेची गरज. 12 चेंडू आणि 21 धावा प्रति षटकाचा आपण विचार केला तर 10.50 अशी सरासरी ठेवायची आहे ती मध्येच बेरसी संघाला. बारा चेंडू आणि 21 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज अभि आणि गोलंदाज आहे सुरेंद्र. अभि आणि सूरज अशी जोडी आहे मैदानामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. सुरेंद्रवर नक्कीच एक मोठी जबाबदारी असेल. नक्कीच थोडासा संघ आपला बॅकफुटवर आहे, परंतु नक्कीच 2 झेल जे पकडले त्यावरून आपला संघ थोडासा प्रेशर रिलीज झालेला आहे आणि येणारे 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. विकेट किपर या ठिकाणी चुकला जातोय. चेंडू चांगला होता, निर्धाव होता, परंतु विकेट किपरने मात्र नक्कीच या ठिकाणी मिस्टेक केली आणि ज्या ठिकाणी एकही धाव नेती त्या त्याचं रूपांतर मात्र एका धावेमध्ये होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघितली तर 27 धावा लागतात धाव फलकावरती. आता येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. 11 चेंडू आणि 20 धावा. स्ट्रायकिंग एंडला आहे सूरज, एक हार्ड हिटर फलंदाज ज्याच्या बॅट मधून 6 चेंडू मागे 6 षटका सुद्धा आपण बघितले आणि आज मात्र संयमी खेळ करण्याची गरज. आता मात्र सुरेंद्र सुद्धा लय मध्ये येतोय. या सामन्याचा आपण एकंदरीत जर अनालिसिस बघितलं तर कधी सामना हा बेरसी संघाकडे जातोय तर कधी सामना हा बापले संघाकडे जातोय. एक डाव तुझा तर एक डाव माझा असं चित्र या ठिकाणी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. आपण आता समीकरण बघितलं तर येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. प्रति चेंडू मागे 2 धावेची गरज असणार आहे बेरसी संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण तो या ठिकाणी गती पूर्णतः काढून घेतली आणि नक्कीच सूरज सुद्धा झेलबाद पाहायला मिळतोय. जल्लोष होतोय बापले संघामध्ये, परंतु थोडस निराशेचं वातावरण ते मध्येच बेरसी संघामध्ये. सूरज कडून भरपूर अपेक्षा होता, परंतु मित्रांनो मी नेहमीच म्हणतो मित्रांनो, जीवन काय क्रिकेट काय, बदल फार महत्वाचा असतो, व्हरायटी फार महत्वाची असते आणि अशी वर्सटाईल गोलंदाजी आपण पाहतोय ती म्हणजेच सुरेंद्रच्या माध्यमातून. कधी फास्टर चेंडू पाहायला मिळतोय, कधी स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय आणि या चेंडूचा आपण विचार केला तर स्लोवर चेंडू होता आणि नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं नाही आणि सूरज मात्र झेलबाद होऊन तंबूत परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवेश करतोय संतोष म्हात्रे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे अभि. अशी धावसंख्या ती म्हणजेच विनय स्टार बेरसे संघाची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पूर्णपणे बॅकफुटला जाऊन या ठिकाणी दणदणीत षटकार. आता मात्र एका षटकाराने पूर्णतः इक्वेशन चेंज झालेला आहे. आता येणारे 8 चेंडू आणि 14 धावा. आता सुद्धा मी तर म्हणेन हा सामना 50-50 आहे. दोनही कडे सामना जाऊ शकतो. जर गोलंदाजी चांगली झाली तर आणि जर फलंदाजी चांगली झाली तर बेरसी संघ हा सामना मात्र जिंकू शकेल. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी विकेट किपर तर मात्र चुकला जातोय
आणि दुसरीचा प्रयत्न आणि थ्रोच्या याच्यावर 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. फार लेझी क्रिकेट पाहायला मिळते. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या एका धावेचं रूपांतर टोटल 3 धावा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. आणि पंचांकडनं नो चेंडूचा इशारा आहे. थ्रो गोलंदाज म्हणून घोषित केलेला आहे. नो प्लस 3. सर्व रसिक प्रेक्षक मात्र कन्फ्युज झालेले आहेत की सामन्यामध्ये नक्की चाललंय काय, कारण आतापर्यंत आपण बघितलंय तर नो प्लस 2 धावा, आता एकंदरीत 3 धावा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. आणि आपण संघाची धावसंख्या बघितली 36 धावा, 36 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. आता मात्र जिंकण्यासाठी केवळ 13 धावेची गरज आहे. ती म्हणजेच भेरचे संघाला 14 धावेची गरज आहे, माफ करा. अकरा धावेची गरज आहे, क्षमा असावी. या ठिकाणी 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. तर षटक क्रमांक 30 पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. डॉक्टर अंकित या ठिकाणी षटक क्रमांक 30 कंप्लीट करायला येतोय. आणि आता आपण बघितलं तर जिंकण्यासाठी केवळ 11 धावेची गरज आहे. फुलर लेनचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू रवाना होतोय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी आणि पंचांकडनं नो चेंडूचा सुद्धा इशारा येतोय. आता मात्र जिंकण्यासाठी केवळ 7 धावेची गरज आहे, 6 धावेची गरज आहे. या चेंडूवरती आपण बघितलं तर मित्रांनो 5 धावा एकंदरीत आलेल्या आहेत. फुलर लेनचा चेंडू होता. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तो चेंडू गुडलाईन स्पॉटवरनं सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि चांगला या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय. या षटकातील अजून जर विचार केला तर 1 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. आणि आता मात्र लोअर फुल टॉस, परंतु चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी आणि विजयी होतो या ठिकाणी बेडसे संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच बापे संघाने या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. मित्रांनो, या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच तर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच खरं तर करणनी सुद्धा चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, परंतु संघ आपला अडचणीमध्ये होता आणि त्या अडचणीच्या वेळी 2 षटकार आणि 1 चौकार लागून आभीने मात्र वैयक्तिक 16 धावा केल्या. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकड होतोय. आभी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. संघ आपला बॅकफुटवर गेला होता. प्रेशर रिलीज करण्याचं काम हे अभिने केलं आणि म्हणून आम्ही डिसिजन घेतला की मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा मात्र अभि असणार आहे. मी विनंती करतोय